महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार. तांबूस फुटता उधळलेली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. शक्तीपीठ महामार्गाला पवनार ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. पण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे. 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे. पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही. आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या शेतात गोपनी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे. शेतकऱ्यांनो, गोपनी तयार ठेवा. तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत. बघू कोण मागं हटतं ते. आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.